आदरणीय महाराजसाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुलांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा. ये बाबा ने ललकारा है, हमारा है बाबा ने ललकारा है. भारत देश हमारा है. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून माझा मुलगा नाव बाबासाहेब आंबेडकर नंतर अभ्यास करतो जो संपूर्ण न्याय म्हणजे सगळ्या समाजात समानता कशी झाली पाहिजे त्याच्यावर त्यांचं भरपूर त्यांनी अभ्यास केला. आणि आज एवढं मोठं म्हणजे अनेक देशातले मी कॉन्स्टिट्यूशन जे असतं म्हणजे संविधान वाचले, पण आपल्या आणि त्यांच्यामधनं केवळ आपलं स्तुती करतो असं नाही, पण त्यांनी एवढा अभ्यास केला, प्रत्येक एवढे बारकावे कोणावरती अन्याय होऊ नये, गोरगरीब असू दे, दीनदलित असू दे, कुठले पण असू म्हणजे लाईटच्या खांबाखाली अभ्यास करून त्या काळात ते करत तिथून स्कॉलरशिप मिळाली, लंडनला गेले, मग त्यांना मोठ्या पदव्या मिळाल्या. आज सुद्धा ना तर मी संपूर्ण जगातले सगळे त्या देशातले जर कॉन्स्टिट्यूशन पाहिजे आणि आपलं आपल्याला कॉन्स्टिट्यूशन पाहिजे तर तुम्ही तुम्हाला एवढा फरक जाणवेल. तो फरक एवढा जाणवलं म्हणजे का म्हणतो, आणि त्या लोकांनी एक ठराविक सेगमेंटसाठी ह्या काय कॅपिटलिस्टिक कंट्रीज असतात, काय सोशलिस्टिक कंट्रीज, काय कम्युनिस्ट कंट्रीज, आणि या सगळ्यांचं संपूर्ण एकंदरीत सगळं एका ह्याच्यात सगळं त्यांनी संपूर्ण अभ्यास केला आणि देशाला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी आज ऊसनीच मला सांगा हा जो प्रकार होता त्याला पाहायला मिळत नाही. त्याचं मूळ कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्यांचं अनेक लोक होऊन गेले. अलीकडच्या काळात बाबासाहेब आंबेडकर आणि खरोखर आज जे त्यांची 134 जयंती आपण साजरी करतो. खऱ्या अर्थाने
इथं म्हणेन की हे साजरं करत असताना त्याचे अजून जास्तीत जास्त इथं एक अभ्यासिका वर्ग इथं जागा नसेल, खाली आपल्या तिकडं आहे, ते एक चालू करावं. लोकांनी त्याच्यातनं त्यांनी ज्ञान घ्यावं. केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे म्हणून नाही, पण आज त्या माणसाचे, या व्यक्तीचे जे विचार ते घेण्यासारखे थोडंच. आणि नंतर नेहमी त्यांना कळतच. अजून काय बोल